म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग आणि डायरेक्ट शेअर मार्केटचं इन्व्हेस्टिंग यात फरक काय आहे, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. हे व्यवस्थित कळावं म्हणून मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. ते चॅलेंज असं आहे की मुंबई ते गोवा असा प्रवास तुम्हाला करायचा आहे आणि तो समुद्रातूनच करायचा आहे. समुद्रातून प्रवास करताना तुमच्यासमोर 2 पर्याय दिलेले आहेत. एक आहे ते म्हणजे होडी, जी एकट्याने चालवायची असते वल्हवून, ती होडी एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आणि दुसरं, तुम्ही टायटॅनिक जो मी सिनेमा बघितला, त्या टायटॅनिकमधलं जसं क्रूज होतं, ते क्रूज तुम्हाला मुंबईहून गोव्याला घेऊन जाणार. आता या प्रवासामध्ये तुम्ही दोन्हीकडे बघा. तुम्ही स्वतः नाव वल्हवून नेणार असाल तर ही नाव वल्हवत न्यायची पूर्ण शक्ती तुमच्याजवळ पाहिजे. तुम्हाला रस्ता हवा, माहीत हवा. रस्त्यात जाताना खायला प्यायला काय लागणार आहे, तुम्हाला झोप आली तर काय करायचं, तुम्हाला बाकीच्या गोष्टी काही करायच्या असतील तर काय करायचं, हे सगळं तुम्हाला ठरवायचं आहे. सगळं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन तुम्हालाच करायचं आहे. पण आता तुम्ही क्रूजमध्ये बघा. क्रूजमध्ये फक्त तिकीट काढायचं आहे. तुम्ही क्रूजमध्ये पाऊल ठेवल्यापासून ते दुसऱ्या दिवशी गोव्याला उतरेपर्यंतची सगळी व्यवस्था, म्हणजे तुम्ही झोपणार कुठे, तुम्ही संध्याकाळी खाणार काय, तुम्ही तिथे डान्स फ्लोअरवर जाऊन डान्स करणार का, तुम्ही अजून तिथल्या काय ॲक्टिव्हिटीज असतील त्या करणार का, हे सगळं. आणि तुम्हाला मुंबई ते गोवा नेण्यासाठी एक प्रशिक्षित असा क्रू मेंबर तिथे आहेत. ते 50-60 लोक आहेत. जहाजाचा कप्तान आहे जो तुम्हाला सुरक्षितपणे गोव्याला घेऊन जाणार आहे. आता या 2 पैकी तुम्ही नक्की क्रूजलाच निवडाल याची मला खात्री आहे. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, क्रूज म्हणजेच म्युच्युअल फंड आहे आणि होडी म्हणजे तुमचं डायरेक्ट इन्व्हेस्टिंग आहे, जे तुम्ही शेअर मार्केटला डायरेक्टली करताय कोणाच्याही मदतीशिवाय. आता यात असंही वाटेल की मला ॲडव्हेंचर करायचं आहे, मग तुम्ही नावेने नक्की जा. पण तुम्हाला तुमचा जीव पण प्यारा आहे, तुम्हाला व्यवस्थित सुरक्षितता हवी आहे, तुम्हाला आराम हवा आहे आणि तुम्हाला त्या डेस्टिनेशनला पोहोचायचं सुद्धा आहे. कारण उद्या तुम्हाला तिथे जाऊन एका कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे, लग्नाला जायचं आहे तुम्हाला. तुम्ही वेळेवर पोहोचलंच पाहिजे. हे वेळेवर पोहोचणं तुम्हाला क्रूजच्या मदतीनेच होऊ शकणार आहे. तुमचा प्रवास सुरक्षित होणार आहे. तुमचं एकंदरीत प्रवासातलं जे लक्झरी आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सगळं व्यवस्थित होणार आहे, जे कदाचित नावेतून होऊ शकणार नाही. तिथे ॲडव्हेंचर भरपूर असेल, पण सुरक्षितता आणि खात्री ही क्रूजमध्येच असणार आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा ह्या अशाच गोष्टींचा विचार करायला पाहिजे की मला खात्रीशीर रिटर्न्स हवेत, मला सुरक्षित रिटर्न्स हवेत, की मला दुसरा मार्गही चालेल, पैसे बुडाले तरी चालतील किंवा माझं नुकसान झालं तरी चालेल, असं असेल. तुम्हाला नुकसान झालेलं चालत असेल, तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करा. तुम्हाला खात्रीशीर आणि सुरक्षित रिटर्न्स हवे असतील तर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.